आमगाव आमगावचे आमदार श्री कोरोटे, श्री सहस्राम मारुती कोरोटे हे आमदार आहेत. तर 2019च्या निवडणुकीमध्ये आमगाव अनुसूचित जमाती यामध्ये एकूण वैध मतदान झालं 1,83,259 आणि पैकी सहस्राम मारुती कोरोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना 88,265 इतकी मतं मिळाली. त्यानंतर संजय पुरम यांना भारतीय जनता पक्षाचे होते, त्यांनी चांगली लढत देऊन 80,845 मतं मिळवलेली. त्यानंतर रामरतन बापू राऊत हे अपक्ष होते, त्यांना 3,546 इतकी मतं मिळाली. आणि अमर पांढरे हे बहुजन समाज पार्टीचे होते, त्यांना 3,149 मतं मिळाली. आणि वंचित बहुजन आघाडीचे सुभाष रामरमे यांना 2,360 इतकी मतं मिळाली. तर या त्यांच्या एकूण मताची बेरीज आणि त्यांच्या विरोधी मताची केलेली बेरीज ही म्हणजे विरोधी मतांची केलेली बेरीज 80,000, 3,000, परत 3,000, परत 2,000. तर ही बेरीज त्यांच्या जवळजवळ सारखीच होती. म्हणजे याचा अर्थ असा की यांना हे जे आपले कोरोटे आहेत, सहस्राम कोरोटे आहेत आमदार, यांना यावेळेस अतिशय टोकाची लढत द्यावी लागणार आहे. तर त्यांच्याविषयीची एक थोडीशी माहिती आपण सांगतो. त्यांचा जन्म 3 मार्च 1970ला तेलनखेडी, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथे झाला. त्यांचं शिक्षण BA झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषा येतात. ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा या आहेत आणि त्यांना 2 मुले व 1 मुलगी असे एकूण 3 अपत्य आहेत. त्यांचा व्यवसाय शेती, सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्र वगैरे मध्ये ते काम करत असतात. त्यांचा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचे असून 66 आमगाव, जिल्हा गोंदिया या मतदारसंघातून 2019ला ते 88,265 मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आलेले आहेत. त्यांना वाचन, क्रिकेट, व्हॉलीबॉल हे छंद असून त्यांनी सिंगापूर व मलेशियाचा अभ्यास दौरा केलेला आहे. त्यांचं निवासस्थान मुक्काम पोस्ट देवरी, आमगाव रोड, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया येथे आहे. आणि आता यावेळेस ते कुठल्या म्हणजे कशा पद्धतीने निवडणुकीला महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ते एक विजय मिळवतात आणि या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये परत निवडून येतात किती मतांनी आघाडीवर हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु एकंदरीत दृष्टिकोनातून बघितलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला जे काही चांगलं मत मिळालं लोकसभेला यावेळेस तेही महत्त्वाचं आहे. आणि तसंच दुसरं म्हणजे एक हे संजय पुरम जे होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांनाही चांगली मतं मिळालेली आहेत. म्हणजे 6-7 हजार मताचं जे अंतर आहे ते पार करून कोण निवडून येईल आणि कशा पद्धतीने निवडून येईल हे आज जरी सांगता येत नसलं तरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे. कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर 2 फुटलेले पक्ष आहेत, म्हणजे 2 गट आहेत. काँग्रेसबरोबर एक राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट, तसेच भाजपबरोबर राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक फुटलेला गट, अशा पद्धतीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. साधारण 20 सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना होईल असं एक ऐकिवात आहे. आणि त्यानंतर आचारसंहिता लागली की निवडणुकीला सुरुवात होणार आहे. मग आता हे 2 लोक हे आमदार सहस्राम कोरोटे हे काँग्रेसचे आहेत. तर आता त्यांना तेथे
चांगल्या पद्धतीचं काँग्रेसची जर साथ मिळाली, दोन्ही पक्षांची जर साथ मिळाली, तर ते चांगल्या मताने निवडून येऊ शकतात. कारण नुकताच सुधीर मुनगंटीवार यांचाही त्या विभागामध्ये पराभव झालेला आहे आणि तेथे भारतीय जनता काँग्रेसचे जे लोक होते ते निवडून आलेले आहेत. त्यामुळं कदाचित हे आपले सहस्राम कोरोटे हे चांगल्या मताने निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वस्तुस्थिती त्याची अशी आहे की लोकसभेच्या निकालाचा परिणाम लगेच होणाऱ्या विधानसभेच्या निकालावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. अर्थात या आमदाराने 5 वर्षामध्ये जे कामं केली असतील, 5 वर्षामध्ये त्यांचंही मूल्य यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. कारण लोक शेवटी काही मूल्य जपत असतात आणि त्यामध्ये एक मूल्य की चांगला आमदार आहे, त्यांचे सामान्याशी असलेले जे संबंध असतात तेही अतिशय महत्त्वाचे असतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर समजा यांचं कोरोटे यांचं जर समजा चांगले संबंध जर असतील, सहस्राम कोरोटे यांचे जनतेशी, तर ते सहज निवडून येऊ शकतात. पण जर समजा जनतेच्या मनात श्री कोरोटे सहस्राम यांच्याविषयी जर थोडीशी नाराजी जर असेल, तरी मतदानावर तो परिणाम होऊ शकतो. म्हणून आता यावेळेस मतदार आमदाराने केलेल्या कार्य विचारात घेत असतात. त्यानंतर एक दुसरं ऐनवेळेस ज्या योजना आता नवीन निर्माण केलेल्या आहेत की लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना वगैरे किंवा एक वयोवृद्ध योजना, वयोश्री योजना, तर या योजनांचा किती परिणाम निवडणुकीच्या मातावर होतो, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्या मतदारसंघ याच्यामुळे देखील लोकांची थोडी चलबिचल होण्याची शक्यता आहे. म्हणजे निष्ठा ही एकंदरीत लोकांबरोबर राहीलच असं काही सांगता येणार नाही. म्हणून नेमकं यावेळेस काय होणार हे काही सांगता येत नाही आहे. तरीही हे सहस्राम मारुती कोरोटे यांच्या विरोधात जर चांगला उमेदवार दिला तर ही लढत अतिशय अटीतटीची आणि बरोबरीची अशी एकंदरीत लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सर्व साधारण लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागून राहिलेलं राहील की आमगाव जिल्हा गोंदिया या मतदारसंघातून सहस्राम मारुती कोरोटे हे पुन्हा विजय मिळवणार आहेत का, आणि या संदर्भामध्येच संपूर्ण चर्चा चालू आहे. आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे लाखो लोक बघत असतात आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब जास्तीत जास्त करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून साधारण एक याविषयी आपल्याला कोण योग्य वाटतं त्या लोकांना साधारण व्हिडिओ शेअर करून एक कॉमेंट करा की यावेळेस आमदार म्हणून कोण निवडून येऊ शकेल. तर या चॅनलला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा.